2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं ध्येय ठरवलं असून भारत-जपान संबंध भारताचे हे ध्येय पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावतील असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। काल भारत-जपान यांच्या दरम्यान नवी दिल्लीत झालेल्या तिसऱ्या 2+2 मंत्रिस्तरीय बैठकीनंतर ते बोलत होते। भारत आणि जपानमध्ये विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी असून ही भागीदारी लोकशाहीतील मूल्य, स्वातंत्र्य आणि कायद्यांवर आधारित आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं। उभय राष्ट्रांमध्ये आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधाचा मजबूत मैत्रीचा इतिहास आहे। दोन्ही राष्ट्रातील द्विपक्षीय संबंधात सर्वच क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे, तर संरक्षण क्षेत्र या संबंधाचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ म्हणून उदयाला आला आहे असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं। 2023 मध्ये पहिल्यांदाच भारत-जपानच्या तिन्ही सैन्य दलांचा संयुक्त सराव झाला, हे विशेष होतं असं ते म्हणाले। भारताचं संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर करण्यात जपानचं सहकार्य मोलाचं ठरेल असंही ते म्हणाले। या बैठकीत संरक्षण आणि सुरक्षेसंदर्भातल्या परस्पर हिताच्या अनेक मुद्द्यांवर फलदायी चर्चा झाली असं जयशंकर म्हणाले। 2 वर्षांपूर्वी टोक्यो इथं झालेल्या या बैठकीनंतर प्रादेशिक आणि जागतिक परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत, त्यामुळे हिंद प्रशांत क्षेत्र अधिक जटिल आणि अस्थिर झालंय। जगभरातच आर्थिक परिस्थितीही गुंतागुंतीची झाल्यामुळे सर्वांच्या सुरक्षेसाठी पारदर्शकता, सुनिश्चितता आणि लवचिकपणा आवश्यक झाला आहे अशी चर्चा या बैठकीत झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं।